नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे बटन होल स्टिचचा। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा आणि कोठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। तर या इथे मी पेपरवरती हा शेप तयार करून घेतलेला आहे आणि नंतरच याच्यावरती मी कपड्यावरती ड्रॉ करत आहे। जर तुमच्याकडे शेप पट्टी असेल तर तुम्ही त्यानेही ड्रॉ करू शकता। तर मी या पद्धतीने पहिला पेपरवरती शेप कटिंग करून घेतला आणि त्यानंतरच कपड्यावरती यात आखून घेत आहे। तर आता आपण बाजूने आखून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, एक सरळ लाईन खेचायची आहे त्याचा मधोमध। तर या पद्धतीने सरळ स्केल ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर एक लाईन आखून घ्यायची आहे। लाईन आखून घेतल्यानंतर तर स्केलच्याच मदतीने आपण दोन्ही बाजूला लाईनच्या मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही 1 इंचाचा शेप आहे माझा। तर याच्यामध्ये आता अर्धा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूला, तर इथे मी 5-5 पॉइंट घेत आहे दोन्ही साईडला। तर दोन्ही साईडला सेम मार्किंग येतं, त्यामुळे मग ते असं स्केलनी मार्किंग करून घ्यायचं आणि याही इथं आपल्याला मधोमध एक शेप तयार करायचा आहे। तर व्यवस्थित पाहू शकता की मी कशा पद्धतीने शेप तयार करत आहे। तर तुम्हाला पण याच पद्धतीने शेप तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर आता अशा प्रकारे आपल्याला हे 3 पॉइंट मिळाले। एक मध्ये मिळाला जे आपण लाईन आखून घेतलेली आहे तो एक पॉइंट झाला। नंतर जे सेकंड मार्किंग आहे जे आता मी करत आहे ते एक पॉइंट आहे आणि जे बाहेरचा एक पॉइंट, असे म्हणून आपल्याला हे 3 पॉइंट भेटलेले आहेत या इथं। तर आता आपलं मार्किंग करून झालेलं आहे, तर तुम्ही पण याच पद्धतीने मार्किंग करू शकता। तर या इथे आपल्याला सिल्क थ्रेडच यूज करणार आहे। तर या इथे मी डबल धागा घेतलेला आहे आणि स्टिच करायसाठी ही डबल तारची नीडल घेतलेली आहे। तर आता या इथं आपल्याला डबल धागा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित। या पद्धतीने गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला बोटांमध्ये अडकवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि खालच्या बाजूला तो हात घ्यायचा आणि वरच्या बाजूला दुसऱ्या हातामध्ये आपल्याला नीडल पकडायची आहे। तर आता याच्यापासून आपण आता सुरुवात करणार आहोत। जो आपली लाईन आखून घेतलेली आहे पहिली, तर त्या लाईनवरनं दुसरं पॉइंट आहे तिथे एक स्टिच जाणार आणि त्याच्यानंतर जे तिसरी मार्किंग आहे जी शेवटची, जे आपलं टोक आहे तिथं तिथे एक स्टिच घ्यायची आणि तो धागा तसाच रिटर्नमध्ये खेचायचा आहे पुन्हा, म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलं होतं त्याच ठिकाणावर परत आणायचं आहे आणि त्याच ठिकाणी इथं एक स्टिच घ्यायची आहे। तर ही झाली लॉंग स्टिच। तर मग आता एक शॉर्ट स्टिच, असे मिळून इथं 2 स्टिच घेतल्या की पुन्हा एक लॉंग टाका, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लॉंग टाका आणि पुन्हा रिटर्नमध्ये घ्यायची आहे सुई या पद्धतीनं आणि मग तिथं परत एक टाका घ्यायचा। लॉंग टाका झाला की एक शॉर्ट टाका घ्यायचा। तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तशी स्टिच करायची आहे। याही इथं एक लॉंग टाका, पुन्हा एकदा लॉंग टाका, पुन्हा एकदा लॉंग टाका घेतल्यानंतर पुन्हा रिटर्नमध्ये घ्यायचं आहे। तर याला स्ट्रिप बटन होल स्टिच पण बोलतात आणि फेदर स्टिच पण बोलतात। तर याच पद्धतीनं आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। तर यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, जे बटन होल स्टिच आहे याच्यामध्ये खूप प्रकार आहेत। तर ते आपण हळूहळू सगळे व्हिडिओज मी तुम्हाला चॅनलवरती अपलोड करून उपलब्ध करून देणार आहे। तर तुम्ही चॅनलला असेच कनेक्ट राहा। जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, तर मग तुम्हाला घरी बसून आरी वर्क शिकता येईल। एकदम सोप्या शब्दात सांगत असते मी, अजिबात अवघड असं काहीच नाही सांगते, जे पटकन इझिली म्हणजे तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगत असते।
तर पाहू शकता या इथं एक लॉंग टाका घेतला, पुन्हा एकदा जी शेवटची मार्किंग आहे तिथं टाका घेऊन तसंच हलक्या हाताने आपल्याला सुई रिटर्न आणायची आहे। धागा आपल्याला खेचायचा नाही आहे, जर खेचला तर जो आपण शेप तयार केलेला आहे तो बिघडणार, कारण धागा खेचल्यानंतर त्याचा आकार चेंज होतो, त्याच्यामुळे धागा आपल्याला खेचायचा नाही, हलक्या हातानेच रिटर्न घ्यायची आहे सुई व्यवस्थित अशी। आणि तिथे लगेचच एक टाका टाकून घ्यायचा आणि त्याच्याच बाजूला लगेच छोटा टाका टाकून घ्यायचा। तर त्याने काय होईल, तुमचं तिथे एक लॉक पण तयार होतं, म्हणजे तो धागा जागचा हलणार नाही। एकदम सोप्या पद्धतीनं ही स्टिच तयार होते। तर जेव्हा आपण पिकॉक पण तयार करतो, म्हणजे सिल्क धाग्याने जर पिकॉक तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही हे स्टिच वापरू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर या इथं ही स्टिच आपली कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर या इथं पाहू शकता मी एकदम स्मॉल मनी घेतलेले आहेत आणि यानेच आपण ही बॉर्डर तयार करून घेऊया। मधोमध एक लाईन तयार केलेली आहे मण्यांची आणि नंतर ना बॉर्डरला पण एक पूर्ण मनी लावून घेणार आहे। तर तुम्ही याच्यामध्ये पण आपली एक लाईन तयार झालेली आहे, म्हणजे जे आपण सेकंड मार्किंग केलेलं होतं तिथं पण तुम्ही मनी लावू शकता। तर या इथं मी काही लावणार नाही, मला इथेच म्हणजे हे छान वाटतं म्हणून हे इथंच बंद करणार आहे। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।